बस स्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा, 8 आरोपी जेरबंद, 4 पीडित महिलांची सुटका. जालना शहरातील बस स्टँड रोड परिसरात असलेल्या न्यू शिवगंगा लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या धंद्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली असून 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की बस स्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजचे मालक आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना लॉजमध्ये आणून त्यांच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवतात. मिळालेल्या माहितीची खात्री करून ही बाब जालना जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार लगेचच छापेमारीची योजना आखण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लॉजवर छापा टाकण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 प्रमाणे गुन्हा नोंदवला. हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहभाग महत्त्वाचा ठरला. माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानीय गुन्हे शाखा, या कारवाईत सहभागी कर्मचारी, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती सावळे, रेणुका राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी ही मोहीम यशस्वी केली. जालना पोलिसांनी या कारवाईनंतर स्पष्ट केले की शहरात व जिल्ह्यात चालणाऱ्या देहव्यापार व मानव तस्करीसारख्या गुन्ह्यांविरोधात पुढील काळात आणखी कडक मोहीम राबवली जाणार आहे. समाजात अशा अनैतिक कृत्यांना जागा नसून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 जालना.